नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। 26 लाख शेतकऱ्यांना रेशनऐवजी आता पैसे वाटप होणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। सरकारने पैसे मंजूर केलेले आहे। आता रेशनऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे। फक्त याच लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। तर मग कोणत्या लाभार्थ्यांना किती फायदा होणार आहे, दरमहा किती पैसे मिळणार आहे, याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। राशनऐवजी आता थेट खात्यात पैसे, या 26 लाख लाभार्थ्यांना होणार फायदा। राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी योजनेला अखेर गती मिळालेली आहे। यासाठी 44,89,82,650 रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय काढून हा निधी वितरित केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील एकूण 26,17,545 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे। गेल्या काही काळापासून हे अनुदान प्रलंबित असल्याने शेतकरी मोठ्या प्रतीक्षेत होते। अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। यापूर्वी या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 150 रुपये दिले जात होते। मात्र आता 20 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या रकमेत वाढ करण्यात आली असून आर्थिक पात्र लाभार्थ्याला दरमहा 170 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। ही योजना एकदाच नसून एक निरंतर प्रक्रिया म्हणून राबवण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती उघडून त्यामार्फत डीबीटीद्वारे निधी वितरित करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे। मात्र यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने निधी वितरणास विलंब होत आहे। आता शासनाने हे अडथळे दूर करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा केलेला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। राशनऐवजी आता थेट खात्यात पैसे मिळणार आहे। या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। या योजनेत खालील 14 जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी। विदर्भामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा। मग अशा 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। जिल्हानिहाय लाभार्थी संख्या बघा किती आहे। अकोला 1,39,447, अमरावती 2,74,012, बीड 4,52,999, बुलढाणा 2,18,562, छत्रपती संभाजीनगर 2,14,221, धाराशिव 1,98,472, हिंगोली 1,46,287, जालना 1,02,751, लातूर 1,98,861, नांदेड 2,85,022, परभणी 1,88,414, वर्धा 7,763, वाशिम 31,805, यवतमाळ 2,04,429 एवढी जिल्ह्याने लाभार्थी संख्या या ठिकाणी आहे। शासनाने निधी मंजूर केलेला असून आता लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे येत्या 10 ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान खात्यात जमा झाले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीची प्रक्रिया आणि बँक खात्याची माहिती कशी तपासावी याबद्दल माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे। या ठिकाणी हा शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर सविस्तरपणे माहिती हवी असेल तर तुम्ही हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय मिळेल। या ठिकाणी बघा जिल्हानिहाय लाभार्थी संख्या, कार्डांची संख्या आणि एकूण रक्कम या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। एकूण 44,49,82,650 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।